ब्रह्मसंबंध परिहार. अध्याय 20. सिद्धमुनी म्हणाले, शिष्योत्तमा नामधारका, औदुंबरस्थान महिम्याचा तुला एक दृष्टांत सांगतो, ऐक. शिरोळ नामक ग्रामामध्ये गंगाधर नावाचा एक वेदरथ ब्राह्मण राहत होता. त्याचा सुशील पतिव्रता भारेला 5 पुत्र होऊन ते लागलीच मरण पावले होते. तिच्या दुःखाला सीमा नव्हती. धार्मिक आचाराच्या त्या स्त्रियेने कितीतरी व्रत केली होती, पण दोषाचे काही परिमार्जन होत नव्हते. विद्वान लोक पूर्वजन्मीच्या दोषाला दूषण देत होते. एक विप्राने तिला सांगितले की तू पूर्वजन्मी ब्रह्महत्या करून त्याचे द्रव्य अपहरण केलेस. त्याची उत्तरक्रिया काही केली नाहीस. तो आता पिशाच होऊन तुला त्रास देत आहे. म्हणून त्याचाच गोत्रातल्या ब्राह्मणाला 1 शतद्रव्य देऊन त्याच्याकडून उत्तरक्रिया करवावी, म्हणजे तुझे चांगले होईल. औदुंबर वृक्षाखाली श्री नरसिंह सरस्वतीचे स्थान आहे. तेथे तू 1 मासपर्यंत उपवास करून पापविनाशी तीर्थात स्नान करून श्री गुरुचरणाला विधिपूर्वक अभिषेक करीत जा. अशा प्रकारे 1 मासपर्यंत आचरण करून शौनके गोत्र ब्राह्मणाला 1 शतद्रव्य देऊन त्याची उत्तरक्रिया करविलीस, म्हणजे तुझे सर्व पातक नाहीसे होऊन श्री गुरुनाथ तुला तारील. ती म्हणाली, उपवासादी पूजा मी करीन, पण इतके द्रव्य द्यायला माझ्याजवळ नाही आहे, त्याला काय करू? तो विप्र म्हणाला, इतके द्रव्य नसेल तर तुझी शक्ती असेल तितके दे, पण श्रीगुरूची सेवा मात्र भक्तिपूर्वक कर, म्हणजे तो कृपाळू तुझी ब्रह्महत्या निवारण करील. द्विजाचे वचन ऐकून विप्र स्त्रियेने 3 दिवसपर्यंत सेवा केली. तोच तो मृत विप्र तिच्या स्वप्नात येऊन 1 शतद्रव्य मागू लागला आणि पैसे दे, नाही तर तुझे प्राण घेतो, म्हणून तो क्रोधाने तिला मारायला धावला. ती विप्रस्त्री अत्यंत घाबरून औदुंबराच्या आड लपण्याकरिता धावली. तो तेथे गुरुनाथ तिला दिसले. त्याने तिला अभय देऊन या ब्राह्मणाचे निवारण केले. जे काही ही विप्रस्त्री तुला देईल तेवढे स्वीकारून निघून जा, नाहीतर तुला मी शिक्षा करीन, असा त्याला त्याने धाक घातला. आणि त्या स्त्रियेला म्हणाले, जे काही तुझ्याजवळ असेल ते त्या पिशाचाला दे आणि 7 दिवसापर्यंत तू अष्टतीर्थात स्नान करून औदुंबराला स्नान कर, म्हणजे तुझा ब्रह्महत्येचा दोष जाऊन तुला पुढे पूर्णायुषी असे कन्यापुत्र होतील. गुरुनिरोपाप्रमाणे तिने 10 दिवस आचरण केले आणि तिचा ब्रह्महत्येचा दोष गेला. शेवटच्या दिवशी तरी तिला स्वप्नात श्रीगुरूंनी 2 नारळ देऊन ओटी भरली आणि म्हणाले, आता तू पारणे कर, तुला पुत्र होतील, तुझी चिंता नाहीशी झाली आहे. पुढे योग्य वेळी तिला 2 पुत्र झाले. त्यापैकी ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करण्याचे ठरवले. समारंभाची सर्व तयारी झाली, पण आदल्या दिवशीच त्या कुमाराला व्याधी झाली. धनुर्वात होऊन तो मरण पावला. मातेने प्रेत पुत्रावर लोळून अत्यंत विलाप केला. ती म्हणाली, श्रीगुरूंनी मला वर दिला की तुला पूर्णायुषी पुत्र होतील, म्हणून आम्ही त्याच्या वचनावर विश्वासून राहिलो होतो. श्रीगुरुनाथ सत्यसंकल्पण, त्याने आमचा कसा विश्वासघात केला. देवा, तू आमचा घात केलास, तुझ्यावर आता कोण विश्वास ठेवील? असा तिने रात्रभर शोक केला. सूर्योदय झाला. प्रेताला नेण्याकरिता लोक जमले, पण ती म्हणू लागली की माझ्या बरोबरच प्रेताला अग्निसंस्कार करा. मी काही या प्रेताला सोडणार नाही. लोकांनी तिला पुष्कळ उपदेश केला, पण ती प्रेताला संस्कार करण्याला सोडीना. गावात आकांत झाला. इतक्यामध्ये एक ब्रह्मचारी त्या ठिकाणी आला आणि त्याने तिला आत्मज्ञान सांगण्याला आरंभ केला. सिद्धमुनी नामधारकाला म्हणतात. तो ब्रह्मचारी म्हणजे नरवेशधारी श्री नरसिंह सरस्वतीच होय. अध्याय 20 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.